नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे 23 तारीख आणि 23 तारीखच्या भागामध्ये मी घेऊन आलेलो आहे आजचा एपिसोड. तर चला बघूया. अद्वैत झोपलेला असतो आणि त्याला रात्रीच्या वेळी अचानकमध्ये भूक लागते. मग तो भूक लागतो तर उठून झुटून किचनमध्ये जातो आणि त्याला पाण्याचा ग्लासही पाहिजे असतो, पण त्याला पाणी मिळत नाही म्हणून तो किचनमध्ये जातो आणि जातो तर तिथे तो पेरू कापत असतो आणि तिथे नैना आणि राहुल या दोघांचं फोनवर बोलणं चालू असतं. राहुल मात्र तिला वैतागलेला असतो. नैना सारखी सारखी त्याला फोन करते आणि राहुल बोलतो मला तिच्याशी बोलायचं नाही आहे, परंतु नैना तिला घडी घडी फोन करते. राहुल तिला बोलतो तुला तुझ्या मनासारखं घडलेलं आहे, मग मला सारखं सारखं का फोन करतेस. नैना बोलते हे बघ राहुल, आत्ताच आपलं लग्न ठरलं आहे, मग आपण याच्या गोल्डन पिरियड सुनालेला आहे, आपण ह्याचा चान्स घेतला पाहिजे आणि आपण मजा केली पाहिजे. त्यावर हे ऐकून राहुल खूप वैतागतो आणि तिला बोलतो मला इरिटेट करू नकोस, तू फोन ठेव, मला कामं आहेत. नैना बोलते की इतक्या रात्री कोणाचं काम असतं का. नैना बोलते तू माझा विचार करतोय. हे ऐकून राहुल वैतागतो आणि फोन कट करून टाकतो. तितक्यात त्याची आई येते आणि आई बोलते काय रे राहुल, कोणाशी बोलत होतास. राहुल बोलतो तीच मुलगी. तीच म्हणजे कोण. नैना. मग ती त्याची आई बोलते की काय करतो. नैना त्याला बोलते बघ तू माझा नवरा आहेस, तू मला भरपूर वेळ दिला पाहिजेस आणि मला काळजी घेणारा नवरा पाहिजे आहे. तर राहुल बोलतो की तुला काळजी करणारा नवरा पाहिजे असेल तर तू दुसरा विचार कर, माझा विचार करू नकोस. त्यावर नैना बोलते गप रे, तू का मस्करी करतोयस का. ठीक आहे चालेल, मी आता तुला नंतर परत फोन करते. आणि ती फोन ठेवून देते. आणि फोन ठेवल्यावरती राहुलची आई आतमध्ये येते आणि ती त्याला बोलते काय रे, तू बापाच्या वळणावरती गेला आहेस. राहुल बोलतो तुझ्यापेक्षा बाप असतं तर बरं झालं असतं. मग त्यावर तो बोलतो आणि तिथून निघून जातो. तिथे कला आपल्या आईला फोन करून सांगते की उद्या रामनवमीचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही सगळ्यांनी रामनवमीला माझ्या घरी यायचं, हे आबांनी सांगितलेलं आहे. तेव्हा हे ऐकून तिची आई खुश होते आणि तितक्यात ती फोनवर बोलत असताना तिला किचनमधून आवाज येतो आणि बघते तर काय तिथे अद्वैत काहीतरी करत असतो. आणि अद्वैत ती जाऊन तिथे बघते तर काय अद्वैत सफरचंद कापत असतो, पण तोही वाकडा तिकडे सुराने कापत असतो. मग ते तिला बघून हसायला येते आणि त्याला बोलते की ते इथे तू इथे काय करतोयस, तुला भूक लागली आहे का. अद्वैत बोलतो नाही, मला इथे मजा करायची म्हणून मी आलो आहे. आणि मग तो त्याचं बोट कापून घेतो. तेवढ्यात कला त्याच्या हाताला हळद लावते आणि हळद लावल्यावर त्याची आई येते. सरोज मॅडम येतात. सरोज मॅडम आल्यावरती त्या भडकतात. ते बोलतात तू माझ्या मुलाला कशाला हात लावलास, त्याला इन्फेक्शन झालं तर. मग ती त्याचा हात धुते आणि त्याच्या हाताला अँटीसेप्टिक डेटॉल्सनी साफ करून लावते आणि मग ती त्याला त्याच्या बेडरूममध्ये पाठवते आणि त्याला कॉफी घेऊन जाते वरती.